प्रश्न हा याकरिता विचारण्यात येतोय कारण की असं म्हटलं जात होतं शिंदेच्या महायुतीकडून की जर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर निवडणूक बिनविरोध होऊ शकतं, पण अंबादास दानवेंचं नाव पुढे आल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय. हे उद्या 3 वाजेनंतर गोष्टी होतील. आत्ताच त्याच्याविषयी बोलण्याला काय अर्थ आहे का? आत्ताच त्याविषयी कोण काय बोलणार त्याला मी काय करू शकतो? समजा शिंदेंना काय बोलायचं त्याला माझी जबाबदारी ती त्यांना विचारा. माझ्या पक्षाने मला उमेदवार दिली एवढं मला माहिती आहे, तेवढंच मला मी सांगतो. बाकी शिंदे किती 3 उभे करणार का 4 उभे करणार आणि आणखी कोण काय उभं करणार हे त्यांना विचारतो. मला कशाला विचारतो तुम्ही तो विचार? ज्या प्रकारे एकत्रित नावं पुढे आली आणि अंबादास दानवेंच्या नावावरती खुल्ली पडली, काय चमत्कार झालाय अंबादास दानवे साहेब? थोडं सविस्तर सांगा. हात जोडले तुम्हाला 2 मिनिटं धावायचं प्रश्नातून होता, मी पण होता, तुम्ही डायरेक्ट सुरू केले. अंबादास दानवे यांचं नाव विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून निश्चित करण्यात आलेलं आहे. तर विधान परिषदेसाठी